शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा विषय. शाश्वत आनंद समाधान फक्त भगवंताजवळच. करू आपण थोडी वेळ सद्गुरूंच्या कृपेने सेवा. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरी परब्रह्मस्वरूपम. शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. महाराज सांगतात, जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना आनंद नको असे म्हणणारा मनुष्यच मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून आनंद समाधान का बरे न मिळावे? प्रत्येक जीव या मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला आनंद मिळावा. पण संतांचे वचन आणि ग्रंथ जर पाहिले आणि जीवाची ओढ जर पाहिली तर शाश्वत समाधान सुखासाठीच आनंदासाठीच धडपडतोय जीव. पण सुख समाधान आनंद कुठं आहे हे जीवाला माहिती नाही. आणि कथा कीर्तन प्रवचन ग्रंथातून सांगत्या का शाश्वत सुख हे भगवंताजवळ आहे, संतांजवळ आहे. आणि ऐकतोय आपण का सुख वसे एका ठाई भाऊ पायी संताचे, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असं. आणि प्रत्येक धडपडतोय. महाराज म्हणतात की प्रत्येक मनुष्याची ओढ ही शाश्वत सुखाकडे आहे, पण कुठं आहे ती माहिती नाही. मग इतक्या धडपडीमधून त्याला आनंद समाधान का बरे न मिळावे याला कारण असे. मग त्याला काहीतरी कारण आहे महाराज म्हणतात. मग काय कारण आहे त्याला? का हा शाश्वत आनंद भगवंत वाचून नाही. आपला विषय झाला का सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. का हा जो आनंद आहे हा भगवंताजवळ आहे, भगवंत वाचून नाही दुसरीकडं. आणि मग भगवंत वाचून नसल्यामुळं मग आपण रात्री भाऊंनी सांगितलं का एक शाश्वत सुख भगवंताजवळ आहे, ते काय कुठल्या वस्तूवर अवलंबून नाही. आणि वस्तूवर जर अवलंबून सुख जर असेल तर ते टिकत नाही. कारण जिथं वस्तूच खोटी आहे तिथं तिचं सुख, तिच्यावर मिळणारा जो आनंद आहे तो शाश्वत नाही. शाश्वत आनंद भगवंताजवळ आहे, मिळत नाही म्हटल्यावर आपली भगवंताची ना आपलीवाली ताटातूट झाली. शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत.
त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे. मग भगवंताविषयी ओढ निर्माण झाली पाहिजे त्या आनंदासाठी. आनंद जर भगवंताचं स्वरूप आहे, म्हणून का सुखरूप जर भगवंत आहे, तर भगवंताविषयी आपल्याला आवड निर्माण झाली पाहिजे, संतांविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. हा, संतांच्या सुखवसे एके ठाई बहुपाई संताच्या. मग आपल्याला ओढ निर्माण झाली पाहिजे का. मग त्यानं सांगितलं ना, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. का समाधान आनंद ॲक्च्युअली विचारलं पाहिजे आपल्याला, तळमळ निर्माण झाली पाहिजे. मग तळमळ जर निर्माण झाली तर मग मार्ग दाखवायला आहेच ना, संत आहे, सद्गुरू आहे. आणि मग त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे अशी मनापासून वाटली पाहिजे, आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. मग आता संत, भगवंत, नाम हे आपण ऐकतो आणि अनुभवाला पण आलेला आहे का. तेथे ओग नाम त्रिवेणीचा, त्याच्या आधीचं काय, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम तेथी चरण रज वंदिती. आणि मग हे तिन्ही एक आहे. मग आपल्याला नाम घेणे आवश्यक आहे. मग नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, म्हणजे भगवंताचं चिंतन केल्यानंतर आता आपण सगळे मंडळी नामधारक अनुभवी, अनुभव आलेले मंडळी, का भगवंताचं नाम घेतल्यानं काही नाही होत. तुकोबारायांनी तर सांगितलं की काय न हे केले, एका चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाची सार, भव सिंधू उतरी पार. नामाचा महिमा खूप. आणि पण अडचण आपलीवाली येते का आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटून ठेवावे. म्हणजे काय, माणूस संधानात असावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. तेवढंच जमत नाही फक्त आपल्याला, का आपण देह भगवंताची इच्छा म्हणून हे होत नाही, आपण देहावर येतो, वृत्तीवर येतो. मग सोडून देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी मध्येच गचका खाऊन बोडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, महाराज सांगतात, तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता, हे मला माहीत आहे, परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही, हे पाहून मला फार वाईट वाटते. तुम्ही कसे आहे म्हणे, चांगले आहे म्हणे, पण भगवंताच्या नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही म्हणे, त्यामुळे मग मला वाईट वाटते. मग आता काय येत नाही, महाराज पुढं सांगतात, तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे. मग आता तुम्हाला नामाचं प्रेम जर येत नाही म्हणे महाराज म्हणे, तर मग त्या नामाच्या प्रेमाच्या आड तुम्हाला काय येत असेल, तुमची परिस्थिती आड येते का, परिस्थिती आड येते का, का तुम्ही इथे मंदिरात राहणाऱ्या, तुमची परिस्थिती आड येते का, इथे मंदिरात राहणाऱ्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला पाहिजे. आता महाराजचं कसं आहे, परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असे मी सांगतो. पण या लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू. का तिथं आपण म्हणतो ना, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, किंवा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. का बा आपण शरीरानं परमार्थ करतोय का मनानं करतोय. आता वारीचा पर्व काळ झाला, वारीमध्ये असणारा सगळेच वारीमध्ये होते असं काही नाही, आणि जे घरी होते ते तर घरी नव्हतेच म्हणे, ते वारीमध्ये होते. मग असं मनानं जर भगवंताचं अनुसंधान चिंतन जर असलं तर मग जो घरी तो वारीमध्ये, जो वारीमध्ये तो घरी असं. मग महाराजांना तळमळ लागली का बा निदान इथं अधिष्ठानाच्या ठिकाणी मंदिरात जे जे मंडळी आहे त्यांना तरी बस आनंद आहे की नाही. पण त्यांना सांगितलं तरी काय,
कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काही इथं मंदिराचं पावित्र्य असतं, प्रसाद असतो आणि भगवंताचं भजन. मग महाराज म्हणतात तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेव्हा आणि रामराम म्हणा, असे मी सांगतो. पण हे लोकांनी सुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते. असे म्हटले तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू. जर मंदिरामध्ये अधिष्ठानाच्या ठिकाणी जर अशा मंडळींचं जर हे असेल तर बाहेरून येणाऱ्या मंडळींना काय सांगायचं. खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो, हे खरं का उत्तर आहे. जरी म्हणजे स्वार्थ आहे कुठंतरी, का आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप शाश्वत असते. आता सुरुवात जी सांगितली, शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच आहे. कारण भगवंतच शाश्वत आहे. यरतिमाईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. मग एक भगवंत सोडून जेवढ्या काही वस्तू आहे या सगळ्या काय सांगितल्या माईक आहे, नाशवानी. म्हणून त्यांच्यावर अवलंबून जे असलेलं जे आपल्याला वाटतंय सुख ते सत्य नाही. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील शाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मानावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. कारण की भक्तीची सुरुवातच मागण्यापासून होती. नवीन जरी आपण भक्तीच्या प्रवाहामध्ये आलो तरी आपल्याला असं वाटतं का सुरुवातच मागण्यापासून आहे. काहीतरी भगवंताकडे आपल्याला घराणं राहतं आणि ते आपल्यावर पूर्ण झाल्यानंतर आपली थोडी श्रद्धा बसते आणि श्रद्धा बसल्यानंतर मग पुढं आपल्याला मार्गक्रमण होतं. मग भगवंतानं जर दिलंय फक्त एका पाहिजे का जे काही दिलंय आपल्याला, जे काही प्राप्त झालं हे भगवंतांचं आहे, एवढं जरी आपल्या याच्यात असलं तर मग आपल्याला वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहित असतो. महाराज सिद्धांत सांगतात, जर आनंद जर असेल, प्रेम असेल भगवंताविषयी, ते चिरकाळ टिकणारं असतं. ना पायो जी मैने राम रतन धन पायो, वस्तू अमोली कधी मेरी सद्गुरु, हा कृपा खर की आपण आयो. आणि पुढं त्याचं आलं, दिन दिन बढत जाय. हा का ते असं आहे का ते वाढत वाढत जातं म्हणे आणि टिकतं, तो खरा आनंद आहे, तो वस्तू विरहित आहे. मग आता महाराज उदाहरण सांगतात पुढे, एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकणे येत का. हे जसे खरे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. मग आता उदाहरण दिलं काय, रेल्वे गाडीमधून चालला आणि स्टेशनला जर कुठं पेरू विकायला आहे आणि तिथं जर गाडी थांबली तर मग त्या पेरू घेण्याच्या किती नादी लागायचं. गाडी सुटेपर्यंत, गाडी सुटली की तिथंच राहील तो. तसं आपण वस्तूच्या किती, वस्तू म्हणजे कुठली काही धरा तुम्ही, आपलं प्रमाण झालं का आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विने जीवा सुख न येरती माईक दुःखाची जनिती. एक भगवंत सोडून बाकीच्या वस्तू सगळ्या माईक आहे. आपल्याला वाटतंय त्याच्यातून आनंद मिळावा, पण किती कुठपर्यंत गोतावं तिथपर्यंत सांगितलं का. जशी ती गाडी सुटू नये रेल्वे आपल्याला योग्य स्टेशनवर जाण्यासाठी, तसं वस्तूचा संबंध आपल्या देहापासून आहे. येतं देह काय खरा, येतं शरीराचीच जर हे नाही तर देहा संबंधीनं ज्या वस्तू आपण गोळा केल्या त्याच्यावर आपल्याला काय पसाराच आहे ना. आणि मग जर देहाचंच, मग जोपर्यंत सिद्धांत त्याचावाला असा आहे, जोपर्यंत आपल्याला अभंग झाला ना तो तुकोबाराय सांगतात, तीर्थयात्रे जाय चुकू नको, त्याचं काय ते जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. त्याच्यामध्ये तेच सांगितलं, तसं आपल्याला हा नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आता ती रेल्वे धारा नाही तर ही गाडी धारा. जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत
याच शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. हा, मग सांगितलं का जशी ती गाडी तशी ही गाडी, आणि याच्या संबंधीनं ज्या वस्तू आहे त्याच्यावर आपलं प्रेम आहे, प्रेमाचे तुकडे झाले म्हणले. हा, हे हे पेरू आहे बरी, म्हणजे काय आता. आणि मग भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ह्या मनुष्य रूपी आपली हे जे साधन आहे, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, का याची वाली जोड करून संतांच्या मार्गाने जाऊन संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण राहिलो तर काय होईल सांगितलं, आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूच्या मागे लागणे बरे नाही, आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया. मग आता आनंद कोणत्या गोष्टीनं जोडला जातो, आणि नामस्मरणात राहूया. काल जे झाले त्याला सांगितलं काय, काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, ज्याला आनंदात राहायचंय त्याने. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. इथंच सगळा घोटाळा आहे का आपण चालू जो आपल्याला जो क्षण आहे त्या क्षणाचा आपण आनंद घेत नाही, वर्तमानाचा आनंद घेत नाही. एक तर आपण भविष्याची काळजी करतो, नाही तर भूत काळाचा पश्चाताप करतो, आणि इथं आपल्याला चुकतं. त्याच्यामुळं मग काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्ताहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. मग आपल्याला जर आनंदात राहायचं असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग नामस्मरणाला काय नाही, काळ वेळ नाम उच्चरिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. आणि मग नामस्मरणात राहूया, काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, मात्र आज आनंदात आपले कर्तव्य करावे. मग आपल्या वाट्याला आलेलं भगवंताच्याच कृपेनं जे काही कर्तव्य असेल ते कर्तव्य करायचं, पण भगवंताच्या नामस्मरणात करायचं. मग यादीच दिली, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्याचेनी पावन तिन्ही लोक, वर्णाभिमाने कोण झाली ती पावन. मग कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा भव श्रम सुख होईल दुःखाचे. हा, म्हणून महाराज शेवटच्या बोधवचनामध्ये सांगता का वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालविता नामस्मरण करावे. तर मग आपल्याला जर शाश्वत आनंद पाहिजे असेल नाही महाराज, प्राप्तच झालाय, फक्त तो टिकावा अशी जर आपल्याला इच्छा असेल तर भगवंताचं नामस्मरण हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडं. का भगवंताचं नामस्मरण घडावं अशीच आपण समर्थ सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की,